नमस्कार मित्रांनो, आर्याकडे यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरती 2024 या भरतीमध्ये आपण आरोग्य सेवकची 40 प्रश्नामध्ये आपण कव्हर करणार आहोत. तुम्ही जर चॅनल नवीन असेल तर चॅनल आणि सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. मित्रांनो, प्रश्न पहिला असा आहे, विश्व पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2024 कोणत्या देशात सुरू आहे? हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. विश्व पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धा 2024 कोणत्या देशात सुरू आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे जापान या देशामध्ये आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या यावर्षीचा जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या यावर्षीचा जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे अशोक सराफ आणि रोहिणी हट्टागडी यांना जाहीर झालेला आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो, रेमल चक्रीवादळ हे कोणत्या सागरामध्ये तयार झाले आहे? रेमल चक्रीवादळ हे कोणत्या सागरामध्ये तयार झालेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे बंगालचा उपसागर या सागरामध्ये रेमल हे चक्रीवादळ तयार झालेले आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो, बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या चक्रीवादळाला रेमल हे नाव कोणत्या देशाने दिले आहे? बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या चक्रीवादळाला रेमल हे नाव कोणत्या देशाने दिलेले आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे ओमान. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, सावरकर अँड द मेकिंग ऑफ हिंदुत्व हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? सावरकर अँड द मेकिंग ऑफ हिंदुत्व हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा आहे, नोट करून घेणे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे जानकी बकले. काय मित्रांनो? जानकी बकले. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, जागतिक थायरॉइड दिन कधी साजरा करतात? थायरॉइड दिन कधी साजरा करतात? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 25 मे दिवशी जागतिक थायरॉइड दिन साजरा करतात. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, जगातील सर्वाधिक लोकप्रिय यूट्यूब चॅनल कोणते आहे? जगातील सर्वाधिक लोकप्रिय यूट्यूब चॅनल कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे टी सिरीज. काय मित्रांनो? जगातील सर्वाधिक लोकप्रिय चॅनल कोणते आहे? तर टी सिरीज आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार देण्याची सुरुवात कोणत्या वर्षी झालेली आहे? आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार देण्याची सुरुवात कोणत्या वर्षी झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 2005 पासून आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार देण्याची सुरुवात झालेली आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, बुद्ध पौर्णिमेनिमित्त कोणत्या राज्यात सागा दावा उत्सव साजरा करण्यात येतो? बुद्ध पौर्णिमेनिमित्त कोणत्या राज्यात सागा दावा उत्सव साजरा करण्यात येतो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सिक्कीम राज्यामध्ये बुद्ध पौर्णिमेनिमित्त सागा दावा उत्सव साजरा करण्यात येतो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, दरवर्षी राष्ट्रकुल दिन कधी साजरा करण्यात येतो? दरवर्षी राष्ट्रकुल दिन कधी साजरा करण्यात येतो? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 24 मे दिवशी दरवर्षी म्हणजे राष्ट्रीय दिन साजरा करण्यात येतो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, IPL मध्ये 8,000 धावाचा पल्ला गाठणारा कोण पहिला फलंदाज ठरलेला आहे? IPL मध्ये 8,000 धावाचा पल्ला गाठणारा कोण पहिला गोलंदाज ठरलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे विराट कोहली. काय मित्रांनो? 8,000 धावा पूर्ण करणारा पहिला गोलंदाज कोण ठरलेला आहे? तर विराट कोहली हा ठरलेला आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेत महाराष्ट्राच्या सचिन खिलारीने कोणते पदक जिंकलेले आहे? जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेत महाराष्ट्राच्या सचिन खिलारी यांनी कोणते पदक जिंकलेले आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे सुवर्ण पदक जिंकलेले आहे. कोणते मित्रांनो? सुवर्ण पदक जिंकलेले आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेत भाग्यश्री जाधवने कोणते पदक जिंकलेले आहे?
जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेत भाग्यश्री जाधवने कोणते पदक जिंकलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे रौप्य पदक हे जिंकलेले आहे. भाग्यश्री जाधवने पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये रौप्य पदक जिंकलेले आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, जागतिक कासव दिन कधी साजरा करण्यात येतो? जागतिक कासव दिन कधी साजरा करण्यात येतो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 23 मे या रोजी जागतिक कासव दिन साजरा करण्यात येतो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, 13 मे रोजी दरवर्षी जागतिक कासव दिन साजरा करण्याची सुरुवात कोणत्या वर्षीपासून झालेली आहे? 23 मे रोजी दरवर्षी जागतिक कासव दिन साजरा करण्याची सुरुवात कोणत्या वर्षापासून सुरू झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 2000 या दिवसापासून म्हणजे इसवी सन 2000 पासून कासव दिनची सुरुवात झालेली आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, खालीलपैकी कुठल्या पदाचा संविधानात उल्लेख नाही? खालीलपैकी कुठल्या पदाचा संविधानामध्ये यांचा उल्लेख नाही? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे उपपंतप्रधान यांचा संविधानामध्ये उल्लेख नाही. बाकीच्यांचा आहे मित्रांनो, आणि फक्त उपपंतप्रधानांचा संविधानामध्ये उल्लेख नाही. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, शरीराच्या कोणत्या अवयवामध्ये लाल पेशी तयार होतात? शरीराच्या कोणत्या अवयवामध्ये लाल पेशी तयार होतात? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे अस्थिमज्जा या ठिकाणी लाल पेशी तयार होतात. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, खालीलपैकी कोणता रोग हा पाण्यामुळे होतो? खालीलपैकी कोणता रोग हा पाण्यामुळे होतो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कॉलरा. कॉलरा काय मित्रांनो? पाण्यामुळे होणारा रोग आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, ढगापासून कृत्रिम पाऊस पडण्याच्या तंत्राला काय म्हणतात? ढगापासून कृत्रिम पाऊस पाडण्याच्या तंत्रांना काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे क्लाउड सीडिंग. काय म्हणतात मित्रांनो? क्लाउड सीडिंग. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, ऑलिम्पिकमध्ये रजत पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण? ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये रजत पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे पी.व्ही. सिंधू हिने रजत पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला ऑलिम्पिकमध्ये आहे मित्रांनो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात? विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे टंगस्टनची तार वापरतात. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, मीराबाई चानू या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? मीराबाई चानू या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे वेस्ट लिपस्टिंग या खेळामध्ये ते संबंधित आहेत. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, 2 छोटी वाक्ये उभयान्वी अवयवांना जोडलेली असतात तेव्हा पुढीलपैकी कोणते चिन्हे वापरतात? 2 छोटी वाक्ये उभयान्वी अवयवांनी जोडलेली असतात तेव्हा पुढीलपैकी कोणते चिन्ह वापरतात? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे अर्धविराम. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, ऑलिम्पिक 2024 कुठे आयोजित केली जाणार आहे? ऑलिम्पिक स्पर्धा 2024 कुठे आयोजित केली जाणार आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे पॅरिस या ठिकाणी होणार आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, ग्लुकोमिया हा रोग खालीलपैकी कोणत्या अवयवास होतो? ग्लुकोमिया हा रोग खालीलपैकी कोणत्या अवयवास होतो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे डोळे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, आहारातील आयोडीनचे प्रमाण कमी झाल्यास कोणता रोग होतो? आहारातील आयोडीनचे प्रमाण कमी झाल्यास कोणता रोग होतो? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे गलगंड. काय मित्रांनो? गलगंड. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, महर्षी धोंडो केशव कर्वे हे फर्ग्युसन कॉलेजमध्ये कोणत्या विषयाचे प्राध्यापक होते? महर्षी धोंडो केशव कर्वे हे फर्ग्युसन कॉलेजमध्ये कोणत्या विषयाचे प्राध्यापक होते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे गणितचे प्राध्यापक होते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, अंतराळात फुललेले पहिले फूल कोणते आहे? अंतराळात फुललेले पहिले फूल कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे झेनिया. काय मित्रांनो? झेनिया. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, कासार म्हणजे बांगड्याचा व्यापार करणारा. कासार म्हणजे बांगड्याचा व्यापार करणारा
कासारचा शब्दाचा दुसरा अर्थ कोणता आहे ते आपल्याला ओळखायचं आहे मित्रांनो. कासार म्हणजे बांगड्याचा व्यापार करणारा. कासार शब्दाचा दुसरा अर्थ आहे तलाव. काय मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे तलाव आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 आहे मित्रांनो, कक्ष तापमानाला द्रव स्थितीत असणारा एकमेव अधातू कोणता आहे? कक्ष तापमानाला द्रव स्थितीत असणारा एकमेव अधातू कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे ब्रोमीन. काय आहे मित्रांनो, ब्रोमीन. हे आपलं योग्य आन्सर होईल. कोणता आहे? ब्रोमीन. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 मित्रांनो, जननी सुरक्षा योजना डॅश डॅश पासून सुरू झालेली आहे. जननी सुरक्षा योजना डॅश डॅश सालापासून सुरू झालेली आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 2005 ते 2006 या म्हणजे इसवी मध्ये जननी सुरक्षा योजना ही सुरुवात झालेली आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 मित्रांनो, हासन हे अवकाश प्रक्षेपण केंद्र कोणत्या राज्यात आहे? हासन हे अवकाश प्रक्षेपण केंद्र हे कोणत्या राज्यामध्ये आहे? हा पण प्रश्न मित्रांनो खूप इम्पॉर्टंट आहे. बरेच परीक्षेमध्ये रिपीट झालेला आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे तामिळनाडू. काय मित्रांनो, तामिळनाडू. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 मित्रांनो, त्वचेचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला डॅश डॅश म्हणतात. त्वचेचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला डॅश डॅश म्हणतात. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे डर्मॅटॉलॉजी. काय म्हणतात मित्रांनो, त्वचेचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला डर्मॅटॉलॉजी. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मित्रांनो, दासबोध या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? दासबोध या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे संत रामदास. हे दासबोध या ग्रंथाचे लेखक आहेत. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 मित्रांनो, गीत रामायण कोणी रचलेले आहे? गीत रामायण हे कोणी रचलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे ग. दि. माडगुळकर यांनी गीत रामायण हे लिहिलेले आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 मित्रांनो, 2011च्या जनगणनेनुसार भारतातील कोणत्या राज्यात साक्षरता दर सर्वात कमी आहे? 2011च्या जनगणनेनुसार भारतातील कोणत्या राज्यात साक्षरता दर सर्वात कमी आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे बिहार राज्यामध्ये साक्षरता दर हे म्हणजे 2011 नुसार सर्वात कमी आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 मित्रांनो, तोडा ही आदिवासी जमात खालीलपैकी कुठे आढळते? तोडा ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आढळते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे निलगिरी पर्वतामध्ये तोडा ही जमात आढळते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 मित्रांनो, हॉर्स पॉवर हे कशाचे एकक आहे? हॉर्स पॉवर हे कशाचे एकक आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे शक्तीचे हे एकक आहे. हॉर्स पॉवर हे शक्तीचे एकक आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 मित्रांनो, संगणक प्रणालीचा मेंदू म्हणजे कोणता असतो? संगणक प्रणालीचा मेंदू म्हणजे कोणता असतो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे सीपीयू हा संगणक प्रणालीचा मेंदू असतो. काय मित्रांनो, सीपीयू. काय आहे? सीपीयू. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 मित्रांनो, गांजरामध्ये प्रामुख्याने कोणते जीवनसत्व आढळते? गांजरामध्ये प्रामुख्याने कोणते जीवनसत्व आढळते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे अ जीवनसत्व हे गांजरामध्ये आढळते. हे आपलं योग्य आन्सर होईल. असे होते मित्रांनो 40 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे, वारंवार परीक्षेला रिपीट होणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.